हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. प्रयोजन. भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्ण यांचे लीलावतारी जीवनचरित्र येथे आपल्याला या लिखाणातून अभ्यासायचे आहे. त्यांच्या लीलेमागील महान बोध उलगडायचा आहे. त्यांच्या जीवनचरित्रातील सौंदर्य स्थळे न्याहाळून त्यामधून आपल्याला काही बोध घेता येईल का याचा शोध घ्यायचा आहे. त्यांची चाकोरी बाहेर वाटणारी जीवनचरित्राची शैली अवलोकन करून जाणून त्यातील सत्व शोधायचे आहे. त्यांच्या जीवनचरित्राचा ओघ आणि त्याची गती आपल्या जीवनप्रवाहाला अनुकूल आणि उपयुक्त वाटल्यास त्याप्रमाणे 4 पावले टाकता आली तर तसा प्रयत्न करायचा आहे. येथे त्यांच्या आगळ्या वेगळ्या जीवनचरित्रातील तत्त्व निर्देश करण्याचा, ते अधोरेखित करायचा प्रयत्न करायचा आहे. त्यांचे अवतार कार्य समजून घ्यायचे आहे. अर्थातच त्यापासून योग्य तो बोध ज्याचा त्याने घ्यायचा आहे त्याप्रमाणे आचरण करायचे की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्णांच्या अद्भुत, दिव्य, अनाकलनीय अशा जीवनचरित्रामुळे त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण झालेले आहेत. त्यांच्या जीवनचरित्रात वर विरुद्ध वाटतील अशा घटना आहेत. त्यांचा वर दिसणारा अर्थ घेऊन त्यांच्याबद्दल अपसमज निर्माण झालेले आहेत. त्यांच्या जीवनचरित्राकडे सर्वसामान्य मानवी दृष्टीने न पाहता ते पूर्ण अवतारी आहेत हे लक्षात घेऊन त्यांचे जीवनचरित्र श्रद्धेने न्याहाळून त्यांच्याबद्दल निर्माण झालेले गैरसमज, अपसमज दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपल्यासारख्या सर्वसामान्य जनांना बुचकाळ्यात टाकणाऱ्या त्यातील घटना अद्भुत आणि दिव्य असूनही त्या सरळ, साध्या आणि सोप्या आहेत हे समजून घ्यायचे आहे. त्या पूर्ण अवतारीची ही लीला आहे हे जाणून घ्यायचे आहे. त्या योगे काही जणांचा भगवंत श्रींकडे पाहण्याचा जो चुकीचा आणि काहीसा विकृत दृष्टिकोन आहे त्याचे सुकाणू योग्य दिशेला वळवता आले तर तसा प्रयत्न करायचा आहे. काही जण त्यांच्या जीवनचरित्रातील नेमक्या काही ठराविकच घटना सोयीस्करपणे माहीत करून घेतात. या अशा घटनांचेच चरवीत चरवण करतात, कारण त्यातच त्यांना स्वारस्य असते. अशांना भगवंत श्रींचे सर्वसमावेशक जीवनचरित्र माहीत करून देता आले तर प्रयत्न करायचा आहे. भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्णांच्या जीवनातील घटना आणि प्रसंग येथे आपल्याला तिथीनुसार क्रमाने अभ्यासायच्या नाहीत. त्यांच्या काळाप्रमाणे हिशोब ठेवायचा नाही आणि तो तपासायचाही नाही. ते अजन्मा, अनादी, अनंत कालातीत आहेत. ते येथे या पृथ्वीवर अखिल मानवाच्या कल्याणासाठी अवतारित झाले. ते येथे मानवाच्या हितासाठी अवतार कार्य करत होते आणि यथाकालावधी त्यांनी अवतार कार्य संपन्न केले. यामधून त्यांचे जीवन जे काही आपल्याला अवलोकन करता येईल ते करून त्यामधून आपल्याला त्यांची शिकवण गिरवता आली तर तसा प्रयत्न करायचा आहे. लिखाणाच्या ओघात असे जे उल्लेख येतील ते केवळ लिहायचे म्हणून लिहिलेले आहेत. लिखाणाचा हेतू त्यांच्या जीवनाचा अभ्यास हा आहे. त्यांचे तिथीनुसार चरित्र सांगायचा हेतू नाही. श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री शिवछत्रपती शिवराय, परमपूज्य स्वामी विवेकानंद हे परमात्म्याचे अंशात्मक अवतारी पुरुष होते. त्यांची चरित्रे पूर्ण निष्कलंक आणि पूर्ण शुद्ध आणि पूर्ण पवित्र आहेत. त्यावर जराही डाग नाही की नाव ठेवायला जागा नाही की बोट दाखवायला संधी नाही. मानव चूक करतो, परमात्मा चूक करत नाही.
त्याची ती अद्भुत आणि दिव्य करणी आपल्याला उमजत नाही, समजत नाही, त्यातील मर्म कळत नाही आणि त्यामुळे आपण परमात्म्याबद्दल गैरसमज करून घेतो. आपण परमात्म्याकडे आपल्या आकलन शक्तीप्रमाणे मानवी बुद्धीने पाहतो आणि म्हणून फसतो. भगवंत श्रींची लीला अगाध आहे, त्याकडे त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे. यासाठी त्या त्या काळातील परिस्थिती, सामाजिक जीवनपद्धती, सामाजिक मानसिकता यांचाही विचार करायचा आहे. कारण मानवी देह धारण केला की त्यावेळी असलेल्या समाजाला रुचेल, पटेल, पचेल असेच वागावे लागते. असा दृष्टिकोन ठेवला तर आणि तरच त्यांचे जीवनचरित्र योग्य दृष्टीने आकलन होईल. यासाठी आपण 1 मध्ये भगवंत श्री समजून घेतले आणि 2 मध्ये आपण पाहिले की भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्णांचे जीवनचरित्र जाणून घेण्यासाठी येथे नितांत श्रद्धा असली पाहिजे. काहींना प्रश्न पडतो की याचा अर्थ भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्णांनी त्यांच्या या मानवी अवतारात चुका मुळीच केल्या नाहीत असे आपण समजायचे का? त्यांनी जे जे काही केले ते सर्व बरोबरच होते असाच त्याचा अर्थ काढायचा का? यासाठी माझं उत्तर असं आहे की सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आपल्याला भगवंत श्रींच्या जीवनात चुका शोधणे अशक्य आहे. माझी दृष्टी स्वच्छ आहे. स्वच्छ दृष्टीने पाहिल्यास त्यांनी चुका केल्या नाहीत असा निष्कर्ष आपोआपच निघतो. तो तसा काढावा लागत नाही. परंतु नकारात्मक दृष्टीने पाहिल्यास अशाला त्यांची प्रत्येक गोष्ट चूक आहे असेच दिसेल. चुका शोधायच्या असतील तर कोणी कोणाला थांबवू शकत नाही. तसेच दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतके सोपे काम नाही. भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्ण माझे सद्गुरू आहेत. मी त्यांचा भक्त आहे. मी त्यांच्या दर्शनाचा सदा उत्सुक आहे, तहानलेला आहे. जगत जननीच्या दर्शनाचा का हिशोब मांडायचा असतो? मी त्यांच्याकडे भावभक्तीनेच पाहतो. भक्ती म्हटली की तेथे सर्व काही गळून पडते. वारकऱ्याला पंढरीला जाताना वाटेत कोण काय म्हणेल याची जराही, अगदी मुळीच सुद्धा पर्वा नसते. तो टाळ वाजवत विठ्ठल नामाचा गजर करत आळंदीहून चालत चालत निघतो आणि पंढरपूरला पोहोचतो. तेथे त्या ढकलाढकलीत इटुरायाचे जे काही अत्यल्प वेळ दर्शन होईल त्या दर्शनाचा मोतियाचा चारा खाऊन कळस दर्शनाचे सुमधुर अमृत पिऊन पुढील एकादशीच्या वारीपर्यंत मोठ्या आनंदात असतो. याच न्यायाने पूर्णावतारी भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्ण यांचे चरित्र अत्यंत श्रद्धेने, भावभक्तीने आणि प्रेमाने अभ्यासायचे आहे. त्यांच्या अवतारी लीला समजावून घ्यायच्या आहेत. पानापानातून त्यांचे दर्शन घ्यायचे आहे. त्यांच्याबद्दल गैरसमज असेलच तर ते दूर करायचे आहेत. त्यांचा विश्वकल्याणकारक उपदेश जाणून घ्यायचा आहे. यामधून आपल्याला आत्मबोध करून घ्यायचा असेल त्याप्रमाणे आपल्याला आचरण करायचे आहे. आपले परम भाग्य की त्यांनी अवतार धारण केलेल्या भारतभूमीत आपला जन्म झाला आहे. मानवी देह महादुरापास्त आहे. मानवी देह महादुर्लभ, दुर्मिळ आहे. तेव्हा याच जन्मी त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करू घ्यायचा आहे. यासाठी जमेल तेवढी भगवंत श्रींची सेवा करायची आहे. भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्णांनी आपल्याला त्यांच्या आचरणातून आणि गीतेद्वारे आपल्या कल्याणाचा महाविलक्षण आणि अद्भुत असा दिव्य उपदेश केला आहे. स्वतःच्या आचरणाने आपल्या पुढे महान आदर्श ठेवलेला आहे. तो जाणून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र श्रद्धेने, प्रेमाने, भावभक्तीने अभ्यासायचे आहे.
कदाचित त्या योगे आत्मज्ञानाच्या साक्षात्काराच्या मार्गावर आपले पहिले पाऊल उचलले जाईल. हे पहिलेच पाऊल उचलले जाणे महत्त्वाचे आणि भाग्याचे असते. कारण हे पहिले पाऊल आपोआपच शेवटचे पाऊल ठरते आणि त्या दिव्य द्वाराने आपला योगधामी प्रवेश होतो आणि आपणच होतो भगवंत श्री. हरिओम.